नमस्कार मंडळी, मी कृणाल पुजारे आपलं सर्वांचं स्वागत करतो नवीन ब्लॉगमध्ये। तर मंडळी, आपण चाललो आहे आता कालवं काढायला। खूप जंगलातून जावं लागतं आहे बघा, आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि आपल्यासोबत आज जास्त महिला मंडळी आहे सगळी। हे बघा, कालवं काढायला चाललो आहे आम्ही। बघूया किती कालवं भेटतात, दाखवतो तुम्हाला। अजून काही व्हिडिओ तिथे बनवता आला तर बनवू। चला बघूया आपल्याला काय काय भेटतंय तिथे। या व्हिडिओमध्ये आपण दाखवूच तुम्हाला। येतो बरोबर, चला। तर मंडळी, ही आहे सड्यावर शेतीची जमीन। डोंगरावर आहोत आपण। ही सगळी शेतीची जमीन आहे इथे। इथे लोक शेती करतात पावसाळ्यात। हे बघा, मंडळी आपल्याला जाता जाता एक वाटेत आंब्याची बाग लागते। या बागेतून जावं लागतं उतरून खाली। हे बघा, वाट एकदम बिकट आहे। हा वरती दिसतोय तो राष्ट्रीय महामार्ग आहे, नाही राज्य महामार्ग आहे। विजयदुर्ग तरोळे रस्त्याची अवस्था खूप दयनीय करून ठेवलेली आहे सरकारने। ही बाग आहे आंब्याची, या बागेतून खाली जा। तर मंडळी, आपण बागेतून खाली जात होतो तर आपल्याला बागेत हे बघा काय सापडलंय, बाटली हापूस पिकलेला। हे बघा, खूप छान टेस्ट असते एकदम। आणि एवढे पिके आंबे पडलेले आहेत इथे ना, खूप पिकून आंबे पडलेले आहेत, पण ते खराब झाले। पाऊस पडल्यामुळे त्याला कीड लागली आहे बहुतेक आंब्यांना। चला, तर आपण चाललोय आता कालवं काढायला। कालवं काढून घेऊ पटापट। बघू खाली जाऊन किती भेटतात आपल्याला कालवं। भेटू आता पुढेच। मंडळी, आपण येताना रॉड पण आणलाय सोबत, पाणी सुकायला पण टाइम आहे। हे बघा, पाणी अजून खूप खाली जायचं आहे। पाणी खाली गेल्यानंतर आपण कालवं काढायला सुरुवात करणार आहे। तर आपण रॉड आणलाय, 2-3 लूर आणलेत, मारून बघूया इम्पोस्टर काय भेटला तर भेटला। तर मंडळी, हे बघा, आपण कालवांना तर आलो आहे। पाणी सुकायला टाइम आहे, तर वरचं पाणी गेलं आहे मँग्रोव्जमधलं। तर इथे खेकडे पकडायला आलो आहे। हा बघा राजा, एक खेकडा भेटलाय चांगला त्याला, दुसरा आहे बिळामध्ये। काढूया, दाखव एक खेकडा केवढा भेटला। हा बघा, वा, चांगल्या साईजचा खेकडा भेटलाय, मस्त एकदम। पिशवीत टाक। तर मंडळी, बघा इथे या बिळामध्ये पण एक खेकडा आहे, दुसरा वाला खेकडा। बघूया काढतोय का, राजाच काढतोय। केवढा आहे बघूया काढल्यावर। हा बघा, आलेला आहे खेकडा, चांगल्या साईजचा खेकडा आहे बघा। वा, एकच डेंग्याचा खेकडा आहे राजा केला। तर मंडळी बघा, आपल्याला तिसरा खेकडा लागलाय, छोटा आहे। हा बघ, रिया दाखव इथे बघ। बघ, खेकडा आला, दिसला। हो, तो बघ पळाला। बसलेले खालच्या साईडला दिसतो। हा बघा मंडळी, तिसरा खेकडा भेटलेला आहे। कसं ही तार पकडली आहे बघा। तिसरा खेकडा तोडूया आणि टाकूया। चल मंडळी, हा बघा, आपल्याला चौथा खेकडा सुद्धा भेटला आहे, छोट्या साईजचा आहे। हा बघा, चल टाकू। मंडळी, हा बघा, हा पाचवा खेकडा राजाला दिसला, राजाने काढला। तर मंडळी, हा बघा, हा पाचवा खेकडा आहे, राजाला भेटला तिथे। तर त्याने काढला तारीतून, पण त्याची अवस्था बघा काय केली ते बघा। हे सगळं वेगळं करून टाकलं पूर्ण।
तर मंडळी हे बघा अजून एक भेटलेली आहे छोटा खेकडा आपल्याला. मी सांगलेल्या बिळातच आहे ना तिथे बघलं नाही अजून. मीडियम साईजचा खेकडा आहे. चांगली आहे. बंद कर. तर मंडळी हे बघा खेकडे पकडता पकडता आपल्याला एक म्हारई पण भेटलेली आहे. म्हारई म्हणजे खाडीतला सगळ्यात मोठा असा मुळ्याचाच प्रकार आहे. हे बघा म्हारई. ही दुसरी आहे, छोटी आहे थोडी. हे बघा. तर मंडळी हा बघा अजून एक खेकडा आहे बिळामध्ये. त्याचा डेंगा आलेला एक तारीला पकडून. बघूया खेकडा भेटतो, काढूया. चांगल्या साईजचा खेकडा. तर मंडळी आलेला आहे फायनली खेकडा. तुटून आला आहे. बघू आता कोणत्या स्थितीमध्ये आहे. छे दे डेंगू काढ हातान. हा बघा डेंगू काढ हातान दी. चांगल्या साईजचा खेकडा आहे. तार दी तोपर्यंत. बंद. तर मंडळी हे बघा या झाडाच्या बिळामध्ये मोठा खेकडा आहे चांगला. बघूया भेटतोय का आपल्याला. बंद कर. हा बघा खेकडा काढतोय आपण याच्यातून बाहेर. पाठी पाहिजे मम्मी. हे बघा चांगल्या साईजचा खेकडा भेटलेला आहे मंडळी. हा तर मंडळी आपण आलो होतो आज कालवं काढण्यासाठी. पण कालवं काढण्यासाठी पाणीच आज सुकलं नाही. एकादशी असल्यामुळे भांग पाणी बोलतात, म्हणजे भरत पण नाही आणि खाली जात पण नाही, सुकत पण नाही, तसं पाणी आहे बघा. त्यामुळे कालवं आपल्याला खूप कमी भेटली, दाखवतो तुम्हाला. आणि त्याच्याऐवजी आपण वळीये फोडले. वळीये म्हणजे एक शंख असतो लांबडा गोल, त्याच्यातलं मांस काढलं. ते जर मांस खाल्लं ना चांगलं, मटण जसं करतात तसं शिजवायचं. तर आपले पाय वगैरे जर वळत असतील तर ते बरं होतात. औषधी असतं ते भरपूर खायला, तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्यासोबतच आपण कांजळात जाऊन खेकडे पकडले, म्हणजे मँग्रोव्जमध्ये जाऊन खेकडे पकडले. आणि त्याच्यासोबत 7 म्हारई पण भेटलेत. दाखवतो तुम्हाला काय काय भेटले. हे बघा ही आहेत कालवं, थोडीशीच आहेत. छोटा तांब्या आहे त्याच्यात, ही अर्धा आणि हे अर्धा ग्लास. ही आहेत कालवं. आणि हे आहेत वळीयेची मास्टर मांस आहे, ते फोडून असं काढून घेतलं आहे. घरी जाऊन हे मटणासारखं बारीक तुकडे करायचे आणि शिजवायचं. तर मंडळी हे आहेत खेकडे या पिशवीमध्ये. 8 खेकडे आहेत टोटल. तुटलेले वगैरे दाखवलेच तुम्हाला कसे. आणि हे आहेत म्हारई. हे बघा 7 म्हारई आहेत. चांगला मोठा शिंपला असतो बघा केवढा. समुद्रातला किंवा खाडीतला मोठा शिंपला जर म्हणायला गेला तर हे म्हारई. तर मंडळी आपल्यासोबत हे बघा एवढी मंडळी आहे. आणि ही रिया. राजा होता भाऊ खेकडे काढायला आलेला, तो गेला लवकर निघून, कारण पाणी तर काही सुकलेलं नाही त्यामुळे. तर आता आम्ही चाललो आहे घरी हे सगळं सामान घेऊन. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये.